सगळ्यांना नमस्कार. आज विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तो आज आम्ही टॉपिक आमचा कंटिन्यू करू आम्ही. सो लास्ट क्लास मध्ये आम्ही कोणत्या टॉपिक वरती चर्चा केलं होतो? आम्ही वेस्ट मॅनेजमेंट वरती चर्चा केलतो, राईट? वेस्ट वरती आम्ही चर्चा केलतो. सो वेस्ट मध्ये आम्ही काय काय बघितलं होतो? सोर्सेस ऑफ वेस्ट पण बघितलं होतो, राईट? आणि वेस्ट मध्ये कोणती टाइप्स राहते? देर आर टू टाइप्स, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल, करेक्ट? सो त्याच्याबद्दल आम्ही सिम्युलेशन पण बघितलं होतं. तो आज आम्ही हे टॉपिक कंटिन्यू करू आपण. सो वेअर वी हॅड स्टॉप इन लास्ट क्लास, आम्ही इम्पॅक्ट्स ऑफ वेस्ट टॉपिक वरती काय केलतो? स्टॉप केलतो, करेक्ट? 1 minute. Yes. Can you see the scene? Sorry. Can you see the screen? All right. So impact of वेस्ट वरती आम्ही आता चर्चा आमचं कंटिन्यू करू आपण. ऑल राईट. सो फर्स्ट इम्पॅक्ट काय होते? वेस्ट आम्ही प्रॉपरली डिस्पोज नाही केलो तर फर्स्ट प्रॉब्लेम काय होते? वाईल्ड लाईफ हार्म. वाईल्ड लाईफ हार्म म्हटलं तर कसं होतंय? फॉर एक्झाम्पल, आता मी कुठं पण प्लास्टिक टाकते या फिर कुठं पण मुसरं टाकते. ओके. आता तुम्ही कवा तर बघितलं तर काय, कुत्ता राहू दे या फिर देर आर काउज. येस, आमची डोमेस्टिक एनिमल्स काय राहते ते ते रस्त्यावर काय पण पडते नाही तेच ते खातात. फॉर एक्झाम्पल, आम्ही प्लास्टिक टाकलो या फिर आम्ही कोणची तर पॅकेट्स टाकलो, दूधचं पॅकेट या फिर चिप्सचं पॅकेट टाकलं तर त्यांनी ते जेवण समजून घेऊन काय करते? ते खायला बघते ते. सो त्यांनी काय तर बाय मिस्टेक प्लास्टिकचा तुकडा त्यांचं आत गेलं तर काय होते? त्यांच्या बॉडीला ते काय होते? हार्मफुल होते काय नाही? सो असं लई प्रॉब्लेम्स होते. सो व्हॉट विल बी अफेक्टेड? वाईल्ड लाईफ विल बी अफेक्टेड. आम्ही वेस्ट प्रॉपरली डिस्पोज नाही केलं तर आमची अॅनिमल्स काय राहते नाही ते अफेक्ट होते. येस. सेकंड रिझन बघू आपण. टॉक्सिक एक्सपोजर. टॉक्सिक एक्सपोजर म्हटलं तर काय? आम्ही वेस्ट बरोबर डिस्पोज नाही केलो. फॉर एक्झाम्पल, मी ते बरी केलो तर लँड मध्ये मी काय करते? एक खड्डा खोदून त्याच्यामध्ये सगळं वेस्ट घालून सोडतो, त्याला आम्ही लँडफिल म्हणून सांगतो. या फिर मी वेस्ट काय करते? काय पण कचरा राहते ना त्याला मी काय करून सोडते? आय विल लिट द फायर. मी ते बर्न करून सोडते. तेव्हा काय होते? हार्मफुल गॅसेस रिलीज होते. हवामध्ये काय होते? हार्मफुल गॅसेस रिलीज होऊन काय होऊन सोडते? हवा सगळं प्रदूषित होऊन सोडते काय नाही? आणि तेच हवा मी ऑक्सिजनला उपयोग करतो. येस और नो? सो ऑब्विसली व्हॉट हॅपन्स? टॉक्सिक गॅसेस आर रिलीज इन दी एन्व्हायरमेंट. आमचं लाईफ काय होऊन सोडते? लई अनहेल्दी होऊन सोडते. फॉर एक्झाम्पल, दिल्ली इज वन केस. तिकडं पोल्युशन जास्त होऊन काय व्हायला? हवा पण काय व्हायला? तर अनहेल्दी लाईफ व्हायला तिथं. येस. नेक्स्ट इज वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन कसं होतंय? एनीबडी? वॉटर पोल्युशन कसं होतंय? सो आम्ही काय करतो? कचरा पाणीमध्ये फेकतो. नदी आहे या फिर देर आर पॉन्ड्स. आम्ही काय करतो? त्याच्यामध्ये कचरा तिथं घालून सोडतो. एव्हरी टाइम व्हॉट हॅपन्स? पाणीमध्ये काय राहते? ऍक्वेटिक अॅनिमल्स राहते काय नाही? फिशेस राहते. येस और नो? त्याला काय होते? त्यांना ऑक्सिजन कम व्हायला स्टार्ट होते. जास्त वेस्ट पाणीमध्ये आलं तर त्यांना ऑक्सिजन काय होते? कम होऊन त्यांना ते लाईफला हार्मफुल होते. आणि वन मोर थिंग इज, आम्ही कुठं पण कचरा आम्ही लँडफिल्स मध्ये घातलो या फिर इथंच आमच्या घराकडे टाकलं तर काय होते? ते काय आमचं ग्राउंड वॉटर राहते, पाणी भूमीचं खाली काय पाणी राहतंय ने ते काय होते? कॉन्टॅमिनेट होते म्हटलं तर ते प्रदूषित होऊन सोडते. येस. नेक्स्ट रिझन बघूया. लो क्वालिटी ऑफ लाईफ. ऑब्विसली आमचं लाईफ बिलकुल भी हेल्दी नाही राहते बिकॉज वी आर नॉट गेटिंग प्रॉपरली हेल्दी ऑक्सिजन. ऑक्सिजन काय होऊन सोडते? कॉन्टॅमिनेट होऊन सोडते. आमचं क्वालिटी काय होते? लाईफचं क्वालिटी कम होऊन सोडते. फॉर एक्झाम्पल, पहिलं 100 वर्ष पर्यंत माणूस राहत होतं. येस और नो? आता ते लाईफ स्पॅन कितीला आले? 60-65 इयर्सला आले. येस और नो? येस. सो आमचं क्वालिटी काय व्हायले? डे बाय डे कम व्हायले.
रेड्युस्ड टुरिझम, ऑब्विसली आम्ही क्लीन एन्व्हायरमेंट मेंटेन नाही केलं तर कुठं बी फॉरेन टुरिस्ट येऊन आमच्या देशला येऊन आमचं मॉन्युमेंट सगळी सगळी बघायला नाही येतात. कशाला म्हटलं तर त्यांचं ओपिनियन काय होऊन सोडते, इथं बिलकुल बी एन्व्हायरमेंट क्लीन नाही आहे. येस. एअर पोल्युशन, ऑब्विसली मी आता तर सांगितलं तुम्हाला, टॉक्सिक गॅसेस रिलीज होते हवामध्ये. सो हवा काय होऊन सोडते, प्रदूषित होऊन सोडते. फूड कॉन्टॅमिनेशन, ऑब्विसली आम्ही प्रॉपरली ते वेस्ट डिस्पोज नाही केलं तर कुठं बी टाकलं तर आमच्याकडं काय होऊन सोडते, कॉक्रोचेस या फिर किडे लई जास्त व्हायला स्टार्ट करते. त्यांनी काय करते, ते फूडला कॉन्टॅमिनेट करते ती. राईट. सो इट इज व्हेरी नेसेसरी की आम्ही फूड क्लीन ठेवायला त्याचं आजूबाजूचं काय हे राहते ना, जागा राहते ना, ते पण आम्ही क्लीन ठेवून गो. नंतर ऑटोमॅटिकली काय होऊन सोडते, किडे या फिर कॉक्रोचेस येऊन फूडला कंटॅमिनेट करते ती. नेक्स्ट, हायर हेल्थ कॉस्ट. सो आमचं हेल्थ पण लई अफेक्ट होते. सो आमचं लाईफ प्रॉपरली हेल्दी ठेवून घ्यायला आम्ही लई खर्च करायला लागते. फॉर एक्झाम्पल, प्रॉपरली ऑक्सिजन, आमचं ऑक्सिजन प्रदूषित नाही हुआ म्हणून आम्ही कॉस्ट अटेम्प्ट करावं या फिर जिमला जायला लागते. बिकॉज आमचं लाईफ काय व्हायला, इट इज नॉट हेल्दी इनफ. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होते, ऑब्विसली टॉक्सिक गॅसेस रिलीज होलं तर कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड असली प्रदूषित हवा अ, होलं तर काय होते, तेच हवा आम्ही आम्ही काय करून घेतो, ब्रीदिंगला आम्ही यूज करतो. सो ऑब्विसली ते आमचं आत जायलंय. येस. लीडिंग टू रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स, आम्हाला हेल्थ इश्यूज पण व्हायला स्टार्ट करते ती. येस. नेक्स्ट, क्लायमेट चेंज व्हायला स्टार्ट करते, ऑब्विसली बिकॉज ऑफ दी कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि केमिकल जास्त एक्सपोज होलं तर, केमिकल्स जास्त रिलीज होलं तर, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी लीड काय करते ते, ते क्लायमेटला चेंज करायला स्टार्ट करते. सो ऑब्विसली आता ते स्टार्ट होलंय. फॉर एक्झाम्पल, मंजून मध्ये प्रॉपरली आम्हाला पाऊस नाही आलाय. येस. नाउ इन द विंटर सीजन समटाइम्स वी गेट रेन्स. येस. या फिर जास्त हेवी समर, समर सीजन मध्ये लई जास्त धूप येते. येस. सो लाईक दिस क्लायमेट काय व्हायला पहिल्यासारखं नाही, चेंजेस व्हायला क्लायमेट मध्ये. इट इज बिकॉज ऑफ ऑल दी टॉक्सिक गॅसेस रिलीज इन दी एअर. इन्फेक्शियस डिसीजेस, ऑब्विसली इन्फेक्शियस डिसीजेस म्हटलं तर काय होते, फॉर एक्झाम्पल मलेरिया, कोलेरा, टायफॉइड, डेंग्यू असली डिसीजेस स्टार्ट होते. बिकॉज आम्ही कचरा बरोबरली डिस्पोज नाही केलं तर त्याच्या त्याच्यासाठी काय होते, लई जास्त मॉस्किटोज या फिर रोडेंट्स या फिर फ्लाईज जन्म घेते, ती रिलीज होते आणि ते सगळ्यांकडे काय करते, ते डिसीजेस स्प्रेड करते. सॉइल पोल्युशन, ऑब्विसली आम्ही कचरा बरोबर ना वेस्ट नाही केलो या फिर त्याला आम्ही गड्डा खोदून घालून घेत गेलो तर, लँडफिल्स आम्ही क्रिएट केलो तर ते काय करून सोडते, ते मातीमध्ये राहायचं सगळं ते काय पोषण राहते ने ते जाऊन सोडते. सो वी कॅनॉट ग्रो एनिथिंग देअर. इट बिकम्स polluted. Soil becomes polluted because it loses all its nutrients. आणि तुम्हाला आणि एक गोष्ट, इवन वेस्ट मॅनेजमेंट कॅन क्रिएट सिरियस हेल्थ इश्यूज लाईक कॅन्सर. ऑल राईट. सो हे सगळी काय होते, वेस्टची इम्पॅक्ट होते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आम्ही वेस्ट प्रॉपरली काय करावं, डिस्पोज करावं, नाहीतर हे सगळे इश्यूज आम्ही फेस करावं लागते. सो हाऊ कॅन वी मॅनेज द वेस्ट, आम्ही कसं वेस्ट मॅनेज करायला होते. सो देर आर 3 R's दॅट वी यूज, रियूज, रिसायकल आणि रेड्यूस म्हणून सांगतो आम्ही. ओके. सो आता आम्ही वेस्ट मॅनेजमेंट वरती थोडं डिस्कशन करू आम्हाला. इट मीन्स टू क्रिएट अ न्यू प्रोडक्ट युझिंग मटेरियल दॅट हॅज ऑलरेडी सर्व्ड इट्स पर्पज. ओके. सो एक मटेरियल आहे ते आम्ही ऑलरेडी काय केलो, यूज केलो, त्याचा पर्पज सगळं आम्ही कोणत्या पर्पजला आम्ही घेतलो होतो ते पर्पजला आम्ही यूज केलो. बट ते मटेरियल्स घेऊनच आम्ही अनेक नवीन प्रोडक्ट क्रिएट केलो, त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, रिसायकल म्हणून सांगतो. इट इज कॉल्ड ॲज रिसायकल.
सो यूज केल्याचं प्रोडक्टच घेऊन आणि एक नवीन प्रोडक्ट क्रिएट करायला आम्ही रिसायकल मन करतो. सो ऑब्विसली कोणची नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट राहते ना, त्याला आम्ही काय करावं, रिसायकल करावं. ओके. It is the process by which an object with one use value transformed as an object with alternative use or value. It is a process by which an object with one use value transformed as an object with alternate use or value. So एक प्रोसेस आहे, एक ते प्रोसेस मध्ये काय होले, एक ऑब्जेक्टचं एकच व्हॅल्यू आहे. ओके. एकच यूज आहे, त्या ऑब्जेक्टचं एकच यूज आहे, त्याला आम्ही काय केलो, ट्रान्सफॉर्म करून आणि एक अल्टरनेट यूज त्याचा आम्ही क्रिएट केलो. ऑब्जेक्ट विथ ओनली वन यूज इज अगेन ट्रान्सफॉर्म्ड विथ अनदर यूज, त्याला आम्ही काय म्हण सांगतो, इट इज नोन ॲज रिपर्पज. त्याला आम्ही काय सांगतो, रिपर्पज. ओके. अल्टरनेट यूज आम्ही क्रिएट करालो ते ऑब्जेक्ट बद्दल. It is a practice of using less material and energy to minimize waste generation and preserve natural resources. So हे एक प्रॅक्टिस आहे. हे प्रॅक्टिस मध्ये काय व्हायले, आम्ही कमी मटेरियल्स यूज करालो सो दॅट वेस्ट काय जनरेट व्हायला ने ते आम्ही मिनिमाइज करा, आम्ही ते वेस्ट काय जनरेट होते ते कम करावं, सो दॅट आमची नॅचरल रिसोर्सेस काय आहे ते आम्ही प्रिझर्व करायला फॉर अ लॉंगर पिरियड आम्ही प्रिझर्व करायला हवं. सो इट इज नोन ॲज रेड्यूस, त्याला आम्ही रेड्यूस म्हणून सांगतो. टू सेपरेट गार्बेज फ्रॉम इट्स टाइप ऑफ मटेरियल्स, आम्ही गार्बेजला काय करालो, सेपरेट करालो फ्रॉम इट्स टाइप ऑफ मटेरियल्स, त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, सेग्रिगेशन. चेक करूया तुमची आन्सर. येस, व्हेरी गुड. ह्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणून सांगतो. व्हॉट डज इट मीन टू रियूज, रियूज म्हटलं तर काय, क्लिनिंग अप अ मेस, मेकिंग समथिंग इनटू समथिंग न्यू, युजिंग समथिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन, त्याला आम्ही काय सांगतो, रियूज म्हटलं तर काय, येस इट इज युजिंग समथिंग अगेन अँड अगेन, तेच आम्ही आणि यूज करतो, त्याला आम्ही रियूज म्हणून सांगतो. रेफ्यूज इज ऑल्सो कॉल्ड गार्बेज, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. रेफ्यूज म्हटलं तर एनीबडी कॅन गेस व्हॉट डू यू मीन बाय रेफ्यूज. रेफ्यूजचं आणि एक नाव काय आहे, रेफ्यूज इज ऑल्सो कॉल्ड ॲज, इट इज म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणून सांगतो आम्ही. ओके. इन द युनायटेड स्टेट्स, सो युनायटेड स्टेट्स मध्ये रेफ्यूजला आम्ही म्युनिसिपल सॉलिड वेस्ट पण सांगतो. ओके. रेफ्यूज म्हटलं तर ट्रॅश और गार्बेज इन युनायटेड स्टेट्स. ओके. अँड युके ऑल्सो. अँड सॉरी, युके मध्ये रबिश म्हणून सांगतो आम्ही. ऑल राईट. सो दीज आर दी synonyms we can say in different states, in different countries. Okay. Next, which of the following materials is non biodegradable, ह्याच्या ऑप्शन्स मध्ये एक मटेरियल नॉन बायोडिग्रेडेबल है, ते कोणचं, बनाना पील, प्लास्टिक या फिर पेपर. इट इज, yes, plastic is non biodegradable. Next, hazardous waste can be put in the recycling can. सो हजार्डस वेस्ट काय राहते, त्याला आम्ही रिसायकलिंग कॅन मध्ये घालायला येते काय नाही, ट्रू और फॉल्स. हजार्डस वेस्ट आम्ही रिसायकलिंग कॅन मध्ये घालायला येते काय नाही, ट्रू और आर यू श्योर, लेट्स सी. नो, फॉल्स. हजार्डस वेस्ट रिसायकलिंग कॅन मध्ये घालायला नाही येते. ओके. येस. Can anybody tell me why hazardous waste cannot be put in recycling can? Can anybody tell me? Anybody can tell me? कशाला म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल हजार्डस वेस्ट मध्ये काय राहते, ती केमिकल्स, बॅटरीज, पेंट्स, इलेक्ट्रॉनिक्स, ते सगळी हार्मफुल थिंग्स काय राहते ती त्याच्यामध्ये राहते.
So they should not go in a regular recycling bin. सो रेग्युलर आम्ही काय रिसायकल करतो ना त्याच्यामध्ये त्याच्या कॅन मध्ये ते नाही जावं. इफ ते गेलं तर काय होऊन सोडते, हार्मफुल केमिकल्स रिलीज करते आणि सगळं वेस्टला काय करून सोडते, ते कॉन्टॅमिनेट करून सोडते. सो दॅट्स वाय त्याला आम्ही एक स्पेशल वे मध्ये हँडल करायला लागते. सो हजार्डस वेस्ट नीड स्पेशल केअर so that it does not contaminate the other waste also. Okay. What can you recycle? काय काय आम्ही रिसायकल करायला येते? पेपर, प्लास्टिक, ग्लास, डर्टी डायपर्स, फूड इफ नॉट कंपोस्टेड. पेपर, प्लास्टिक, ग्लास. येस, व्हेरी गुड. हे मी काल सिम्युलेशन मध्ये पण बघितलो. येस. कंपोस्टिंग इज अ वे टू रिसायकल ऑर्गॅनिक वेस्ट. कंपोस्टिंग एक मेथड है ऑर्गॅनिक वेस्ट ला रिसायकल करायला. ट्रू. येस, व्हेरी गुड. मी कंपोस्ट करते काय नाही, एक गड्डा खोदून सगळं ऑर्गॅनिक वेस्ट त्याच्यामध्ये घातलं तर ऑब्विसली इट बिकम्स अ गुड, नंतर सॉरी आम्ही काय सांगतो त्याला, कंपोस्ट म्हणून सांगतो. ते कंपोस्ट आम्ही खेतीबाडीला पण यूज करतो. येस. इन्सिनेरेटर्स डिस्पोज ऑफ वेस्ट बाय. Incinerators dispose of waste by sending trash into the oceans, burying trash under layers of soil, burning trash. Incinerators कसं करते ती डिस्पोज, वेस्टला कसं डिस्पोज करते ती? एनीबडी? इन्सिनरेटर्स. इन्सिनरेटर्स कसं करते? एनीबडी? त्यांनी ट्रॅशला बर्न करते. ओके. Next, which of the following is not an environmental problem caused by landfills? लँडफिल्स म्हटलं तर तुम्हाला मी सांगितलं कचरा काय करते, ती बडा बडा खड्डा खोदून त्याच्यामध्ये घालून ठेवते. सो विच इज नॉट अन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लम ड्यू टू लँडफिल्स? Large amount of carbon dioxide release, methane released into the atmosphere, contamination of soil and water supply. So लार्ज अमाउंट ऑफ कार्बन डाइऑक्साइड काय रिलीज होते ने ते एनवायरमेंटल प्रॉब्लम नहीं है. वेस्ट इज सॉर्टेड, compressed and melted into raw materials that can be reused through a process called. वेस्टला आम्ही सॉर्ट करतो, कम्प्रेस करतो आणि मेल्ट करून रॉ मटेरियल्स मध्ये कन्वर्ट करून रियूज करतो. हे प्रोसेसला आम्ही काय म्हणून सांगतो? इन्स्किरेशन, रिसायकलिंग, रिडक्शन. इन्सिनरेशन, रिसाइकलिंग या फिर रिडक्शन? एनीबडी? एनीबडी कैन टेल मी? Recycling? Yes, very good. It is known as recycling. The biggest problem with recycling is that it is very costly. लई महाग है ते. Okay. Next. More plastic packaging is recovered for recycling than paper packaging. More plastic packaging is recovered for recycling than paper packaging. True or false? True? तुमचा आंसर ट्रू है? लेट्स चेक. No, the correct answer is false. Lay plastic packaging is not recovered. Okay? All right. So is it clear? सगळ्यांना माहित तुला कसं आम्ही वेस्ट मॅनेजमेंट करतो म्हण. सो यू शुड रिमेंबर, वेस्ट मॅनेजमेंट करायला वी शुड ऑलवेज यूज 3 R's: रियूज, रिसायकल आणि रेड्यूस. ते केलो तर काय होते, आमचं एन्व्हायरमेंट पण हेल्दी राहते. ओके. सो आता थोडी एक्झाम्पल्स बघू आपण. सो सॉरी, थोडी MCQ क्वेश्चन्स बघू आपण सेव्ह दी एन्व्हायरमेंट वरती. ऑलराइट, रिलेटेड टू वेस्ट मॅनेजमेंट. एव्हरीबडी रेडी टू आन्सर? ओके. Leaves and paper are examples of which type of waste? E-waste, non-biodegradable waste, all of these biodegradable waste. So leaves and paper कोणचा waste है? Biodegradable waste है. Yes? Yes. You all have to answer. Okay. Which type of waste does not decompose by organisms? ह्याच्यामध्ये कोणचं वेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्सला उपयोग करून डिकम्पोज करायला नाही होतंय?
नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट, बायोडिग्रेडेबल वेस्ट, नन ऑफ दिस, या फिर ऑर्गेनिक वेस्ट? येस, करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. ओके, लेट्स चेक. आम्ही बघूया म्हण. ओके, टिल देन यू पीपल हॅव टू आन्सर मी. आयडेंटिफाय द रिसायकलेबल वेस्ट फ्रॉम द फॉलोइंग. ह्याच्या चार ऑप्शन्स मध्ये कोणचं रिसायकलेबल वेस्ट आहे? प्लास्टिक बॉटल, ऑल ऑफ दीज, ऑर्गॅनिक वेस्ट, या फिर मेटल्स? कोणचं रिसायकलेबल आहे? ऑल ऑफ दिस? ओके, लेट्स चेक. ओके, next, fourth one. Which of the following is an excellent way to dispose of the non-biodegradable waste? हे चारों ऑप्शन्स मध्ये कोणचं एक्सिलेंट, ब्युटिफुल या फिर व्हेरी गुड वे आहे आमचं नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टला डिस्पोज करायला? बरिंग वेस्ट, बर्निंग वेस्ट, ऑल ऑफ दिस, या फिर रिसायकलिंग? इट इज रिसायकलिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What kind of waste is classified as hazardous waste? So, कोणत्या वेस्टला आम्ही hazardous waste म्हणून सांगतो? केमिकल वेस्ट, अग्रिकल्चर वेस्ट, हाउसहोल्ड वेस्ट, या फिर कमर्शियल वेस्टला? येस, केमिकल वेस्टला आम्ही hazardous waste म्हणून सांगतो. ओके. A lovely grandmother who owned a beautiful garden began depositing kitchen waste into a special pit in her backyard. As the days passed, a magical transformation took place. What do you think happened to the kitchen waste? सो आजी काय करायला ती, त्यांचं एक गार्डन होतं. सो ते गार्डन मध्ये एक खड्डा खोदून ते सगळं किचनचं वेस्ट काय राहते ने ते पिट मध्ये घालायला स्टार्ट केलं त्यांनी. सो आफ्टर फ्यू डेज ते किचन वेस्ट कशामध्ये कन्वर्ट होलं? वर्मी कंपोस्ट मध्ये, या फिर कंपोस्ट मध्ये, या फिर ऑल ऑफ दिस, या फिर हजार्डस वेस्ट मध्ये कन्वर्ट होलं? इट कन्वर्ट्स इनटू ऑप्शन बी. ओके, कंपोस्ट. सेवेंथ क्वेश्चन. वेअर शुड ईच हाउसहोल्ड वेस्ट बी कलेक्टेड? ह्याच्यामध्ये कोणचं ऑप्शनला आम्ही हाउसहोल्ड वेस्ट कलेक्ट करायला उपयोग करावं? गार्बेज बिन, बॅकयार्ड, ऑल ऑफ दीज, आउटसाइड द हाऊस? हाउसहोल्ड वेस्ट कशामध्ये आम्ही कलेक्ट करावं? गार्बेज बिन? ओके, लेट्स चेक. Which groupings are recyclable and reusable? Polythene bags, paper, mobile phones, batteries, polythene bags, papers, plastic bottles, papers, metals. Plastic bottles, papers, and metals. Okay. What is the color of the dustbin used for disposing of biodegradable waste? बायोडिग्रेडेबल वेस्ट का डिस्पोज करायला मी कोणचा डस्टबिनचा कलर उपयोग करतो? येस, ग्रीन. How would you protect the environment from waste materials? येस, reduce, reuse and recycle केलो तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करायला होते. सो आमची आन्सर सबमिट करूया, चेक करूया करेक्ट आहे काय नाही. येस, ऑल दी आन्सर्स आर करेक्ट. व्हेरी गुड एव्हरीबडी. असंच तुम्ही आन्सर करा. ओके, सो आजचं सेशन आम्ही संपवा म्हण, बट बिफोर एंडिंग मी एक फन ऍक्टिव्हिटी इथं करूया म्हण. ऑल राईट. सो विच इज द पिक्चर ऑफ कोणार्क टेम्पल? ह्याच्यामध्ये कोणार्क टेम्पलचं पिक्चर कोणचं आहे? इट इज दिस वन. सो कोणार्क टेम्पल असं दिसतंय. नेक्स्ट, द ग्रेट वॉल ऑफ चायना इज सिच्युएटेड इन विच पार्ट ऑफ चायना? चायनाचा कोणत्या पार्ट मध्ये ग्रेट वॉल ऑफ चायना आहे? इट इज इन द नॉर्थन चायना. नॉर्थन चायना मध्ये आमचं ग्रेट वॉल ऑफ चायना, चायनाचं ग्रेट वॉल ऑफ चायना आहे. विच स्टेट ऑफ इंडिया थार डेझर्ट इज लोकेटेड? इन विच स्टेट ऑफ इंडिया थार डेझर्ट इज लोकेटेड? सो कोणत्या स्टेट मध्ये थार डेझर्ट लोकेटेड आहे इंडियामध्ये? इट इज इन राजस्थान. ओके, इट इज इन द राजस्थान. येस. सो आणि दोन क्वेश्चन्स बघूया मग. विच इज इनपुट डिव्हाइस? इनपुट डिव्हाइस ह्याच्यामध्ये कोणचं आहे? इट इज माउस, है ना. माउस इज अन इनपुट डिव्हाइस बिकॉज माउस काय करते? कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देते. कॅपिटल ऑफ राजस्थान कोणचं आहे? इट इज जयपूर. इट इज
जयपूर. ओके. ऑल राईट. सो आजच्या क्लास मध्ये आम्ही वेस्ट मॅनेजमेंट मध्ये डिस्कशन केलो. सो नेक्स्ट क्लास मध्ये आणि एक टॉपिक बघू आपण. सो देन टिल देन वी विल स्टॉप द सेशन हिअर ओनली आणि नेक्स्ट वीक आम्ही भेटू आपण. आय होप एव्हरीबडी लाईक दिस सेशन. अँड इफ देर आर एनी डाउट्स प्लीज लेट मी नो. तुम्हाला कोणते बी डाउट्स आला तर प्लीज शेअर करा चॅट बॉक्स मध्ये. अँड वी विल सॉल्व दी डाउट्स. आम्ही ते डाउट सगळे सॉल्व करायला आम्ही ट्राय करतो. ओके. येस. सो आजचा क्लास इथंच संपवू आपण. थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय विद्याशक्ती.